नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर, काउन्सिलर आणि ॲनिमल कम्युनिकेटर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण 2 सिनारिओ बघणार आहोत, ज्या उदाहरण आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. एक म्हणजे त्या कुत्र्याच्या पिल्लाने त्याच्या मालकाकडे मदत मागितली, त्याच्या मालकाने माझ्याकडे मागितली आणि मी ती केली. आणि दुसरा सिनारिओ असा की दुसऱ्या हिलिंगच्या वेळेला ती मदत त्या कुत्र्याने नाकारली आणि ते सर्कल तिथे थांबलं. तर ह्या 15 दिवसाच्या गॅपमध्ये झालं असं की त्याची परिस्थिती अशी होती की त्याला भूक तर खूप लागत होती, पण पोट भरलेलं कळत नव्हतं आणि त्याला झोप होत नव्हती. म्हणजे ॲट द टाईम ऑफ पहिलं हिलिंग ज्या वेळेला दिलं, त्यावेळेला त्याच्या ब्लॉकेजेस ही त्याची भूक आणि निद्रा आणि त्याच्या रिलेटेड होती. आणि ज्या वेळेला पहिलं हिलिंग पूर्ण झालं, त्यावेळेला ते ब्लॉकेजेस होते ते त्याचे न्यूट्रलाइज झाले. म्हणून त्यांनी दुसऱ्या हिलिंगच्या वेळेला नकार दिला की मला दुसऱ्या हिलिंगची गरज नाही आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये त्याचा मालक आणि मी, आमचे दोघांच्या कार्मिक ब्लॉकेजेस कसे रिझॉल्व झाले, तर त्याचं असं उत्तर आहे की कार्मिक ब्लॉकेजेस हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. ज्या वेळेला तुम्ही एखादं कर्म करता ते चांगल्या वेळेला करता किंवा एका योग्य वेळेला चालू करता आणि योग्य वेळेला ते कर्म तुमचं थांबतं, त्याचा शेवट होतो. तर त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये जे जे काही तुमचं सफरिंग असेल, मग ते कुठल्याही प्रकारचं असेल, ते ऑटोमॅटिकली रिझॉल्व व्हायला सुरुवात होतं. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर त्याचं जे कार्मिक ब्लॉकेजेस होती, म्हणजे पहिल्या हिलिंगनंतर ती पूर्ण फुलफिल झाली. म्हणजे त्याला परिस्थितीची जाणीव झाली, त्याला भूक लागायला लागली, त्याची झोप झाली. पण ॲट द एंड कुठंतरी त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं की माझा शेवट आता आलेला आहे आणि मला कुठे थांबायचं हे त्याला माहिती होतं. आणि त्या मुमेंटला त्यांनी आम्हाला दोघांनाही तसं थांबायचं इंडिकेशन दिलं आणि त्याप्रमाणे आम्ही थांबलो. म्हणजेच थोडक्यामध्ये काय की एका ठराविक वेळेला योग्य ते कर्म चालू झालं आणि योग्य ते कर्म थांबलं. त्याच्यामुळं त्या मुमेंटला त्याच्या ओनरचे आणि माझे जे काय त्यावेळेचे कार्मिक ब्लॉकेजेस असतील ते रिझॉल्व व्हायला सुरुवात झाली. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की कार्मिक ब्लॉकेजेसचं स्वरूप काय असतं. तर आपण भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर का हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन प्रेस करा. आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकला बघत असाल तर पेज लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. नमस्कार.